तर MKCLने दिलेल्या एकूण 5 सिच्युएशन्सपैकी आपण आज पहिली सिच्युएशन डिस्कस करणार आहोत, सिच्युएशन नंबर 1. आणि ही सिच्युएशन नंबर 1 अशी आहे, ॲज्युम दॅट यू आर वर्किंग ॲज अ प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर इन वन ऑफ द रेप्युटेड ऑर्गनायझेशन. म्हणजे असं म्हणणं असं आहे की एखाद्या रेप्युटेड ऑर्गनायझेशनमध्ये आपण एक प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर आहात and you are responsible for managing various type of programs held in your organization. तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये असणाऱ्या बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोग्रामसाठी तुम्ही रिस्पॉन्सिबल आहात. करंटली यू आर हँडलिंग रिक्रुटमेंट मॅनेजमेंट सिस्टीम प्रोजेक्ट ऑफ युअर ऑर्गनायझेशन. तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये तुम्हाला एक जबाबदारी देण्यात आलेली आहे, रिक्रुटमेंट मॅनेजमेंट सिस्टीम. एक ऑनलाईन रिक्रुटमेंट मॅनेजमेंट सिस्टीम तुम्हाला तयार करायची आहे. रिक्रुटमेंट या शब्दाचा अर्थ आहे नोकर भरती किंवा सिम्पली भरती असं म्हणू शकतो. रिक्रुटमेंट म्हणजे भरती. म्हणजे एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये एम्प्लॉईज किंवा कॅन्डिडेट्स भरती केले जातात, तर त्यांचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी, त्यांच्या परीक्षा घेण्यासाठी, त्यांचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी, त्यांना पत्रव्यवहार करण्यासाठी किंवा इतर काही कामांसाठी एक विशेष योजना, एक विशेष सिस्टीम, एक विशेष प्रोसेस राबवली जाते. त्याला आपण रिक्रुटमेंट मॅनेजमेंट सिस्टीम असं म्हणू शकतो. आणि अशा रिक्रुटमेंट मॅनेजमेंट सिस्टीमची जबाबदारी आपल्यावरती आहे. And you want to improve hiring efficiency of the business by managing candidates data, contact details, central database. आणि तुम्हाला अशा प्रकारची हायरिंग सिस्टीम एफिशियंट करण्यासाठी तुमच्या बिझनेसमध्ये जे इच्छुक उमेदवार असतील, कॅन्डिडेट्स असतील, त्या कॅन्डिडेट्सचा डेटा, त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल, त्यांचा एक डेटाबेस तुम्हाला मेंटेन करायचा आहे. आणि यासाठी तुम्ही मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2013 असणाऱ्या टूलचा वापर करू शकता. तर या प्रोसेसमध्ये तुम्हाला तुमच्या IT स्किल्स वापरून तुम्हाला एक सिम्पल ऑनलाईन रिक्रुटमेंट सिस्टीम तयार करायची आहे. म्हणजे प्रत्यक्षात वेबसाईट तयार नाही करायची आहे, तर ती वेबसाईट कशी असेल, ती सिस्टीम कशी असेल, त्या सिस्टीममध्ये डेटाबेस कसा स्टोअर करता येऊ शकेल, त्या डेटाबेसचा वापर करून पत्रव्यवहार कसा करता येऊ शकेल किंवा इतर काही गोष्टी देखील आपल्याला परफॉर्म करता येऊ शकतील. एक्सेलमध्ये आपल्याला कॅन्डिडेटचा इंटरव्ह्यू डेटा स्टोअर करता येऊ शकेल किंवा अशा कित्येक कामांना आपल्याला इथे करायचं आहे. आणि त्यासाठी आपण काय करू शकतो, तर इथे या प्रोसेस फोलिओमध्ये तुम्हाला सजेस्ट करण्यात आलेलं आहे की तुम्ही आधी एक प्रेझेंटेशन क्रिएट करा. क्रिएट अ प्रेझेंटेशन विच डिस्क्राइब्स इंट्रोडक्शन अँड ओव्हरव्ह्यू ऑफ द ऑनलाईन रिक्रुटमेंट सिस्टीम. तुम्हाला एक प्रेझेंटेशन पहिल्यांदा क्रिएट करायचं आहे की ज्यामध्ये ऑनलाईन रिक्रुटमेंट सिस्टीम कशी असेल, प्रपोज्ड सिस्टीम कशी असेल, त्याचा ॲबस्ट्रॅक्ट कसा असेल, ओव्हरव्ह्यू कसा असेल, हे आपल्याला मेन्शन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक डेटाबेस फाईल क्रिएट करायची आहे. सर्व उमेदवारांची पर्सनल माहिती, एज्युकेशनल इन्फॉर्मेशन, इंटरव्ह्यूची इन्फॉर्मेशन सेव्ह करण्यासाठी आपल्याला एक डेटाबेस क्रिएट करायचा आहे. युजली आपण ॲक्सेसचा वापर करू शकतो. आणि त्यानंतर आपल्याला इंटरव्ह्यू लेटर क्रिएट करायचं आहे. सर्व कॅन्डिडेट्स किंवा उमेदवारांना इंटरव्ह्यूची तारीख, इंटरव्ह्यूअर कोण आहे, कोणत्या प्रकारचा इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे, कुठे इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे, याची माहिती त्यांना पत्रव्यवहाराच्या सहाय्याने आपल्याला पोचवायची आहे. असं आपल्याला एक पत्र तयार करायचं आहे. ॲक्च्युली या सिच्युएशनमध्ये आपल्याला अजूनही खूप काही करता येईल. जसं की एक्सेलमध्ये इंटरव्ह्यूचा ॲक्च्युअल डेटा स्टोअर करता येईल, त्या इंटरव्ह्यूचा अटेंडन्स आपल्याला क्रिएट करता येऊ शकेल किंवा त्याचा चार्ट क्रिएट करता येऊ शकेल, सगळ्यांसाठी रँक देता येऊ शकेल, त्यांचे मार्क्स स्टोअर करता येतील, त्यांनी इंटरव्ह्यूसाठी येताना जे डॉक्युमेंट्स आणले असतील ते डॉक्युमेंट स्टोअर करता येतील. थोडंसं तुम्ही याला व्हिज्युअलाइज करू शकता. आपण याच्यामध्ये खूप काही गोष्टी करू शकतो. त्याच्यामध्ये 3च मुद्दे दिलेले आहेत आणि या 3 मुद्द्यांना अनुसरून आपण आपलं वर्क परफॉर्म करू शकतो. आपण आपला प्रोसेस फोलिओ क्रिएट करू शकतो आणि याच्या अनुसरून आपल्याला ज्या व्हिडिओज तयार करायचे आहेत त्या व्हिडिओज तयार करून आपण MKCLच्या लॉग इनवरती आपण अपलोड करू शकतो. तर ही आहे सिच्युएशन नंबर 1 जी आत्ता आपण ब्रीफली डिस्कस केली.